नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आगामी राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि संयुक्त गट ब गट क पूर्व परीक्षा 2024 या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी पीवायक्यू सिरीज जी काय ती सुरू केलेली आहे. या आधीच्या गट क च्या पीवायक्यू सिरीज मध्ये आपण संयुक्त गट क पूर्व परीक्षा 2018 आणि संयुक्त गट क पूर्व परीक्षा 2019 या दोन्ही प्रश्नपत्रिकांमधील राज्यव्यवस्था घटकाच्या प्रश्नांची चर्चा या आधीच्या पीवायक्यू सिरीज मध्ये आपण घडवून आणलेली आहे. आज पुन्हा एकदा आपण या ठिकाणी संयुक्त गट क पूर्व परीक्षा 2021च्या राज्यव्यवस्था घटकाच्या प्रश्नांची जी काही या ठिकाणी चर्चा आहे ती घडून आणणार आहोत आणि आपल्या या पीवायक्यू सिरीजला पुढे कंटिन्यू करणार आहोत. मित्रांनो, आपल्याला माहित असेल की सलग डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी या 3 महिन्यांच्या अंतर्गत आपल्या संबंध जे काही पूर्व परीक्षा आहेत त्या पार पडणार आहेत. राज्यसेवा पूर्व परीक्षा डिसेंबर 2024 मध्ये पार पडणार आहे. गट ब पूर्व परीक्षा, संयुक्त गट ब पूर्व परीक्षा जानेवारी 2025 मध्ये आणि संयुक्त गट क 2024 ची ही जी काही परीक्षा आहे ती 2025च्या फेब्रुवारी महिन्यामध्ये पार पडणार आहे. तर त्यामुळे आपल्याला या ठिकाणी परीक्षा कोणतीही असो, राज्यसेवा पूर्व परीक्षा असो, गट ब ची पूर्व परीक्षा असो, गट क ची पूर्व परीक्षा असो, या सर्वच परीक्षांच्या प्रश्नातून असणाऱ्या प्रश्नांचा संदर्भ आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. तर या आधी मी या ठिकाणी गट क संयुक्त गट क 2019च्या पीवायक्यू सिरीजच्या बेसिसवर या ठिकाणी राज्यव्यवस्था घटकाच्या प्रश्नांची चर्चा करून आणली होती. आज पुन्हा एकदा आपण या ठिकाणी संयुक्त गट क पूर्व परीक्षा 2021च्या राज्यव्यवस्था घटकाच्या प्रश्नांची चर्चा करूया आणि त्या माध्यमातून अनेक प्रकारच्या आयएमपी फॅक्ट्सवर आणि अनेक प्रकारच्या प्रश्नांच्या विश्लेषणावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करूया. तर सुरू करूया आजच्या या संयुक्त गट क 2021च्या राज्यव्यवस्था घटकाच्या प्रश्नांची चर्चा पीवायक्यू बेसिसवर. आता पहा, यातला जो काही पहिला प्रश्न आहे तो या प्रकारचा आहे की खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही. खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही. पर्याय 1, भारतीय राज्यघटनेच्या अंमलबजावणीची तारीख 26 नोव्हेंबर 1949 आहे. पर्याय 2, 42व्या घटनास्थळी धर्मनिरपेक्ष हा शब्द जोडण्यात आला. पर्याय 3, 42वी घटनास्थळ 1976 मध्ये करण्यात आली. आणि पर्याय 4, भारतीय राज्यघटनेतील सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय ही तत्व रशियन किंवा सोव्हिएत राज्यघटनेतून घेतली आहेत. तर या 4 प्रकारच्या पर्यायाच्या माध्यमातून आपल्याला काय शोधायचे, तर खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही. सत्य नाही म्हणजेच काय, तर असत्य आहे, चुकीचं आहे, हे आपल्याला शोधायचे. मग आता पर्याय क्रमांक 1च या ठिकाणी सत्य नाहीये किंवा चुकीचं आहे असं मला जागा होते. का, तर भारतीय राज्यघटनेच्या अंमलबजावणीची तारीख 26 नोव्हेंबर 1949 आहे असा उल्लेख पहिल्या पर्यायामध्ये केलेला आहे. तर हाच पर्याय या ठिकाणी चुकीचा आहे किंवा सत्य नाही किंवा असत्य आहे. का, तर भारतीय राज्यघटनेच्या अंमलबजावणीची तारीख ही 26 जानेवारी 1950 ही असेल, नक्की 26 नोव्हेंबर 1949. 26 नोव्हेंबर 1949 ला आपण भारतीय राज्यघटना ही स्वीकृत केलेली होती. तर या ठिकाणी 26 जानेवारी 1950 ला भारतीय राज्यघटनेच्या अंमलबजावणीला सुरुवात झालेली होती. तर त्यामुळे या ठिकाणी पहिला जो पर्याय आहे तो सत्य नाहीये हे इथं आपल्याला स्पष्ट करता शिकेल. त्यामुळे बाकीच्या खालच्या 3 पर्यायांचा विचार करण्याची गरजच नाही, कारण की इथं पर्याय उत्तर दिलेली नाहीत. म्हणून या ठिकाणी या प्रश्नात आपल्याला सांगता येईल ते म्हणजे पर्याय क्रमांक 1 हा सत्य नाहीये की भारतीय राज्यघटनेच्या अंमलबजावणीची तारीख 26 नोव्हेंबर 1949 आहे. तर ती तारीख आहे 26 जानेवारी 1950. त्यामुळे या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 1. तर या अनुषंगाने थोडीशी या ठिकाणी पुढे माहिती आपण पाहणार आहोत, पण त्याआधी आपण या ठिकाणी पर्याय 2चा विचार करूया की 42व्या घटनास्थळीने धर्मनिरपेक्ष हा शब्द जोडण्यात आला. तर ऑब्व्हियसली 42व्या घटनास्थळीद्वारा 1976 साली भारतीय राज्यघटनेच्या या प्रिअम्बलमध्ये किंवा सरनाम्यामध्ये, उद्देश पत्रिकेमध्ये धर्मनिरपेक्ष हा शब्द जो काय तो जोडण्यात आलेला आहे. समाजवादी हाही शब्द जोडण्यात आलेला आहे आणि राष्ट्राची अखंडता याही शब्दाचा विचार जो काय तो या 42व्या घटनास्थळीद्वारा सरनाम्यामध्ये करण्यात आलेला आहे. 42वी घटनास्थळी 1976 मध्ये करण्यात आली. पर्याय 3 हा बरोबर आहे, कारण 1976 मध्ये 42वी घटनास्थळी करण्यात आली होती. आणि भारतीय राज्यघटनेतील सामाजिक, आर्थिक, राजनैतिक न्याय हे तत्व रशियन राज्यघटनेतून घेतले आहेत हेही म्हणणं या ठिकाणी बरोबर आहे. त्यामुळे 2, 3, 4 हे पर्याय बरोबर आहेत. फक्त पर्याय 1 जो काय तो सत्य नाहीये किंवा चुकीचा आहे. तर या अनुषंगाने थोडीशी विस्तृत माहिती आपण पाहूया. आपण या ठिकाणी भारताचे संविधान जेव्हा आणि संविधानाची जेव्हा उद्देशिका किंवा प्रस्तावना पाहतो, सरनामा पाहतो, तेव्हा हा संबंध सरनामा आपल्याला किमान पातळीवरती पाठ असला पाहिजे. किमान पातळीवरती त्यातले जे काही शब्द आहेत ते चांगल्या पद्धतीने माहिती असले पाहिजे, त्यांचा सिक्वेन्स चांगल्या पद्धतीने माहिती असला पाहिजे. तरच आपण या ठिकाणी या प्रिअम्बलशी संबंधित कोणत्याही प्रकारच्या फॅक्च्युअल प्रश्नाची उत्तरं देऊ शकता. मात्र जी काही उद्देशिका आहे ती या प्रकारची आहे की आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक, राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य. तर मित्रांनो, या ठिकाणी एक लक्षात घ्या की सामाजिक, आर्थिक, राजनैतिक न्याय हा सिक्वेन्स, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य हाही सिक्वेन्स किंवा दर्जा व संधीची समानता
याचाही सिक्वेन्स निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्तित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत. म्हणजे 26 नोव्हेंबर 1949 ला आपण संविधानाचा जो काही स्वीकार आहे तो केलेला होता आणि त्यामुळे या ठिकाणी संविधान अंगीकृत अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत. या घोषणातून जी तारीख आहे ती 26 नोव्हेंबर 1949 आहे. मात्र आपल्या एकंदरीत भारतीय राज्यघटनेच्या अंमलबजावणीची जी तारीख आहे ती 26 जानेवारी 1950 की ज्या दिवशी भारतीय घटनेच्या अंमलबजावणीची तारीख आपल्याला स्पष्ट करता येते. आणि रशियाच्या राज्यघटनेतून जर आपण विचार केला तर केवळ सामाजिक आर्थिक राजनैतिक न्यायाचं तत्व स्वीकारलं होतं अशातला भाग नाहीये. तर रशियाच्या राज्यघटनेतून सामाजिक आर्थिक राजनैतिक न्यायाबरोबरच मूलभूत कर्तव्य, लोकशाही, समाजवाद व योजनेचं तत्व याही गोष्टी आपण स्वीकारलेल्या आहेत हेही इथं आपण लक्षात ठेवण्याची गरज आहे. त्यामुळे या संबंध अनुषंगाने या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आपण सांगता येईल पर्याय क्रमांक 1. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पहा पुढचा प्रश्न. खालील विधाने लक्षात घ्या. ए. कलम 3 नुसार संसद राज्यामधून भूप्रदेश अलग करून नवीन राज्य निर्माण करू शकते. बी. संसद राज्याच्या सीमा व नाव बदलू शकते. सी. नवीन राज्य निर्मिती संदर्भातील विधेयक मांडताना राष्ट्रपतींची पूर्व शिफारस आवश्यक असते. डी. असे विधेयक सादर करत असताना संबंधित राज्याच्या विधिमंडळाने दिलेला सल्ला किंवा मत स्वीकारणे बंधनकारक असते. वरील पैकी कोणते विधान किंवा विधाने बिनचूक आहे किंवा आहेत? पर्याय 1 ए आणि डी. पर्याय 2 ए, बी आणि डी. पर्याय 3 ए, बी आणि सी. आणि पर्याय 4 वरील सर्व. तर मित्रांनो या ठिकाणी हा जो काही प्रश्न आहे तो आपल्याला कलम 3 च्या अनुषंगाने विचारलेला आहे असं म्हणायला काही हरकत नाही. पहा आता या ठिकाणी पर्याय ए जो दिलेला आहे की कलम 3 नुसार संसद राज्यामधून भूप्रदेश अलग करून नवीन राज्य निर्माण करू शकते. तर पर्याय ए जो आहे तो बरोबर आहे की भारतीय राज्यघटनेच्या कलम 3 नुसार संसद एखाद्या घटक राज्यामधून भूप्रदेश अलग करून नवीन राज्याची निर्मिती करू शकते तसा अधिकार संसदेला आहे. त्यानंतर संसद राज्याच्या सीमा व नाव बदलू शकते. म्हणजे भारतीय राज्यघटनेच्याच कलम 3 नुसार संसदेला असा अधिकार आहे की संसद राज्याच्या सीमा आणि नाव सुद्धा बदलू शकते. सी पर्याय नवीन राज्य निर्मिती संदर्भातील विधेयक मांडताना राष्ट्रपतींची पूर्व शिफारस आवश्यक असते. तर भारतीय राज्यघटनेच्या या कलम 3 नुसार किंवा कलम 3 मध्ये तरतुदीचा विचार करता नवीन राज्यांच्या निर्मिती संदर्भातील विधेयक मांडताना राष्ट्रपतींची पूर्व शिफारस आवश्यक असते हेही म्हणणं या ठिकाणी बरोबर आहे. म्हणजे पर्याय ए, बी आणि सी हे तिन्ही विधानं किंवा हे तिन्ही पर्याय भारतीय राज्यघटनेच्या कलम 3 नुसार जर विचार केला तर बरोबर आहेत. आपल्याला विचारले काय की वरीलपैकी कोणते विधान किंवा विधाने बिनचूक आहेत. बिनचूक आहेत म्हणजेच बरोबर आहेत, योग्य आहेत ही शोधायचे. आता डी पर्याय पहा की असे विधेयक सादर करत असताना संबंधित राज्याच्या विधिमंडळाने दिलेला सल्ला किंवा मत स्वीकारणे बंधनकारक असते. कोणी? तर संसदेने. तर एक लक्षात घ्या की जेव्हा एखादं विधेयक आपल्याकडे नवीन राज्याच्या निर्मिती संबंधित रचनातून मांडलं जात असतं, म्हणजे एखाद्या राज्यामधून उपदेश अलग करून नवीन राज्य निर्माण करण्याच्या रचनातून जेव्हा एखादं विधेयक आपल्याकडे मांडलं जात असतं तेव्हा संबंधित राज्याच्या विधिमंडळाने दिलेला सल्ला हा संसदेवर बंधनकारक नसतो. या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की संबंधित राज्याच्या विधिमंडळाने दिलेला सल्ला किंवा मत स्वीकारणे संसदेवर बंधनकारक असते. तर ही विधान जे काय आहे ते चुकीचं आहे. का तर संसदेवर अशा प्रकारचा सल्ला किंवा अशा प्रकारचं मत स्वीकारणं संबंधित राज्य विधिमंडळाने दिलं ते बंधनकारक नसते. या ठिकाणी असते असा उल्लेख केलेला असल्यामुळे डी पर्याय जो काय तो चुकीचा आहे. मात्र ए, बी, सी हे तिन्ही पर्याय भारतीय राज्यघटनेच्या कलम 3 नुसार बरोबर आहेत. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला उत्तर सांगता येईल पर्याय क्रमांक 3 ए, बी, सी. कोणतेही विधाने बिनचूक आहेत? तर पर्याय क्रमांक 3 ए, बी, सी हे तिन्ही विधाने या ठिकाणी बिनचूक आहेत असं म्हणून जागा होते. डी पर्याय मात्र चुकीचा आहे कारण की संसदेवर संबंधित राज्य विधिमंडळाने दिलेला सल्ला किंवा मत स्वीकारणे बंधनकारक नसते. म्हणून या ठिकाणी डी पर्याय जो काय तो चुकीचा आहे. का तर या ठिकाणी डी पर्यायामध्ये असा सल्ला स्वीकारणे संसदेवर बंधनकारक असते असा उल्लेख केलेला असल्यामुळे डी पर्याय चुकीचा आहे. मात्र ए, बी, सी हे तिन्ही पर्याय बरोबर आहेत. म्हणून उत्तर सांगता येईल पर्याय क्रमांक 3 ए, बी, सी हे तिन्ही विधाने बिनचूक आहेत. या अनुषंगाने थोडंसं विश्लेषण पुढे आपण पाहूया की भारतीय राज्यघटनेच्या भाग 1 मधील कलम 3 नुसार प्रश्नातील ए, बी, सी हे तिन्ही पर्याय बिनचूक किंवा बरोबर आहेत. मात्र डी हे विधान जे काय ते चुकीचे आहे. का चुकीचे आहे? कारण की संसदेवर संबंधित राज्य विधिमंडळाने दिलेला सल्ला किंवा मत स्वीकारणे बंधनकारक नसते. म्हणून या ठिकाणी डी हे विधान जे काय ते चुकीचं आहे. का तर डी विधानामध्ये असते असा उल्लेख केलेला आहे या कारणामुळे. त्यामुळे या ठिकाणी या प्रश्नोत्तर सांगता येईल आपल्याला पर्याय क्रमांक 3 ए, बी, सी हे तिन्ही पर्याय बिनचूक आहेत. जाऊया पुन्हा पुढच्या प्रश्नाकडे.
ग्रामसभेच्या संदर्भात कोणते विधान योग्य नाही? ग्रामसभेच्या संदर्भात कोणते विधान योग्य नाही? पर्याय 1, पंचायत स्तराच्या क्षेत्रामध्ये समाविष्ट असलेल्या खेड्यांच्या मतदार याद्यांमध्ये नोंदणीकृत व्यक्ती ग्रामसभेचे सदस्य असतात. पंचायत स्तराच्या क्षेत्रामध्ये समाविष्ट असलेल्या खेड्यांच्या मतदार याद्यांमध्ये नोंदणीकृत व्यक्ती ग्रामसभेचा सदस्य असतात. पर्याय 2, पंचायतीतील सर्व नोंदणीकृत मतदारांची मिळून ग्रामसभा बनते. पर्याय 3, ग्रामसभेचे अधिकार केंद्र सरकार निर्धारित करते. आणि पर्याय 4, त्याची ग्राम पातळीवरील अधिकार व कार्य राज्य पातळीवर विधिमंडळासारखे असतात. तर मित्रांनो, या ठिकाणी पूर्ण प्रश्न जो आहे तो ग्रामसभेच्या रचनेतून विचारलेला आहे आणि विचारले काय की ग्रामसभेच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान योग्य नाही? योग्य नाही म्हणजे काय, तर अयोग्य विधानं कोणती आहेत किंवा अयोग्य विधान कोणतं आहे हे आपण शोधायचं, चुकीचं विधान कोणतं आहे हे आपण शोधायचं. तर पर्याय 1 जो आहे, पंचायत स्तराच्या क्षेत्रामध्ये समाविष्ट असलेल्या खेड्यांच्या मतदार याद्यांमध्ये नोंदणीकृत व्यक्ती ग्रामसभेचे सदस्य असतात. पंचायत स्तराच्या क्षेत्रामध्ये समाविष्ट असलेल्या खेड्यांच्या मतदार याद्यांमध्ये नोंदणीकृत व्यक्ती ग्रामसभेचे सदस्य असतात. तर मित्रांनो, या ठिकाणी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958च्या कलम 3(9) नुसार, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958च्या कलम 3(9) नुसार या ठिकाणी ही जी काही पर्याय 1 मध्ये जी काही तरतूद दिलेली आहे ती पूर्णतः बरोबर आहे की पंचायत स्तराच्या क्षेत्रामध्ये समाविष्ट असलेल्या खेड्यांच्या मतदार याद्यांमध्ये नोंदणीकृत व्यक्ती ग्रामसभेचा सदस्य असतात हे म्हणणं पूर्णतः बरोबर आहे. एवढंच नव्हे तर 73व्या घटनानुसार आपल्याकडे कलम 243 अंतर्गत विभिन्न संकल्पनांच्या व्याख्या स्पष्ट केलेल्या आहेत. कलम 243 अंतर्गत 73व्या घटनानुसार विभिन्न प्रकारच्या व्याख्या स्पष्ट केलेल्या आहेत. तर त्यामध्ये कलम 243(b) नुसार या ठिकाणी जी काही ग्रामसभेची व्याख्या स्पष्ट केलेली आहे तर त्या ग्रामसभेच्या व्याख्येचा विचार जर केला तर या ठिकाणी पर्याय 1 जो काय आहे तो बरोबर आहे असं मला जागा होते. त्यानंतर पर्याय 2, पंचायतीतील सर्व नोंदणीकृत मतदारांची म्हणून ग्रामसभा बनते. तर हेही पर्याय 2 जो काय आहे तो बरोबर आहे की पंचायतीतील सर्व नोंदणीकृत मतदारांची म्हणून ग्रामसभा बनत असते. ही कलम 243(b) च्या आधारावर सुद्धा आणि महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958च्या कलम 3(9) नुसार या ठिकाणी पर्याय 2 जो आहे तोही बरोबर आहे. त्यानंतर पर्याय 3, ग्रामसभेचे अधिकार केंद्र सरकार निर्धारित करते. तर ग्रामसभेचे अधिकार केंद्र सरकार निर्धारित करते असं म्हणणं पूर्णतः चुकीचं आहे. का? कारण की स्थानिक स्वराज्य संस्था किंवा पंचायत राज हा जो काही विषय आहे तो राज्यसूचीमध्ये मोडणारा विषय आहे आणि राज्यसूचीमध्ये मोडणारा विषय असल्यामुळे या ठिकाणी या ग्रामसभेच्या अधिकारांच्या बाबतीत या ठिकाणी जे काही निर्णय घेण्याचे अधिकार आहेत ते राज्य सरकारकडे असतात, राज्य विधिमंडळाकडे असतात. भारतीय राज्यघटनेच्या कलम 243(a) चा विचार जर केला तर म्हणजे 73व्या घटनेनुसार भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 243(a) मध्ये जी काही तरतूद केलेली आहे तर त्या कलम 243(a) च्या तरतुदीचा विचार करता राज्य विधिमंडळ कायदा करून ग्रामसभेचे अधिकार व कार्य याबाबतची निश्चिती करू शकते किंवा याबाबतची तरतूद करू शकते असं म्हणणं बरोबर आहे. आणि म्हणून कलम 243(a) या 73व्या घटनेनुसार असणाऱ्या तरतुदीचा विचार जर केला तर या ठिकाणी ग्रामसभेचे अधिकार केंद्र सरकार निर्धारित करते म्हणणं असं चुकीचं आहे. म्हणून पर्याय 3 जो आहे तो चुकीचा आहे. राहिला प्रश्न पर्याय 4चा की त्याची ग्राम पातळीवर अधिकार व कार्य राज्य पातळीवर राज्य विधिमंडळासारखे असतात. म्हणजे ग्रामसभेची अधिकार व कार्य ही राज्य पातळीवर राज्य विधिमंडळासारखी असतात असं म्हणणं पूर्णतः बरोबर आहे. जसं आपल्याकडे लोकसभा ही केंद्र सरकारवर नियंत्रण ठेवते किंवा विधानसभा ही या ठिकाणी राज्य विधिमंडळाच्या माध्यमातून एक प्रकारे राज्य सरकारवर नियंत्रण ठेवते, तसं ग्रामसभा ही ग्रामपंचायतीवर किंवा ग्रामपंचायतीमधल्या संबंध सरपंच, उपसरपंच किंवा सदस्यांवर नियंत्रण ठेवत असते असं म्हणणं बरोबर आहे. म्हणून त्या ठिकाणी ग्राम पातळीवर ग्रामसभा हिची अधिकार व कार्य हे राज्य पातळीवर राज्य विधिमंडळासारखे असतात, नियंत्रणाचे असतात असं म्हणणं निश्चितपणाने बरोबर आहे. तर त्यामुळे पर्याय 4 जो आहे तो बरोबर आहे. मात्र या ठिकाणी कोणतं विधान योग्य नाहीये तर पर्याय 3, ग्रामसभेचे अधिकार केंद्र सरकार निर्धारित करते हे म्हणणं चुकीचं आहे. का तर ग्रामसभेचे अधिकार व कार्य हे राज्य विधिमंडळ कायदा करून निर्धारित करते हे म्हणणं बरोबर आहे कलम 243(a) चा विचार करता 73व्या घटनेनुसार. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 जो आहे तो योग्य नाहीये किंवा चुकीचा आहे. पण मित्रांनो, या ठिकाणी भले आपण या प्रश्नाचं उत्तर आपण पर्याय क्रमांक 3 असं देत असलो तरी हा प्रश्न जो आहे तो आयोगाने रद्द केला होता, हेही तर आपण लक्षात घेण्याची गरज आहे. तर आपण या ठिकाणी विश्लेषण पाहत असताना आपण लक्षात घेऊ शकता की आयोगाने हा प्रश्न जो आहे तो रद्द केलेला आहे. मात्र या ठिकाणी या प्रश्नाचं विश्लेषण पाहत असताना आपल्याला हे सांगता शकेल की महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958च्या कलम 3(9) मध्ये, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958च्या कलम 3(9) मध्ये ग्रामसभा म्हणजे पंचायतीच्या क्षेत्रामध्ये अंतर्भूत असलेल्या गावाशी संबंधित
अंतर्भूत असलेल्या गावाशी संबंधित मतदार याद्यांमध्ये नोंदवलेल्या व्यक्तींचा समावेश असलेली संस्था असे म्हटले आहे. म्हणजे मुंबई ग्रामपंचायत किंवा महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958च्या कलम 3(9) नुसार या ठिकाणी ग्रामसभेची जी व्याख्या दिलेली आहे ती या प्रकारची आहे की ग्रामसभा म्हणजे पंचायतीच्या क्षेत्रामध्ये अंतर्भूत असलेल्या गावाशी संबंधित मतदार याद्यांमध्ये नोंदवलेल्या व्यक्तींचा समावेश असलेली संस्था असं या ठिकाणी म्हणायला काही हरकत नाही. एवढंच नव्हे तर 73 घटनांनुसार कलम 243 अंतर्गत जे काही विभिन्न संकल्पनांच्या व्याख्या दिलेल्या आहेत तर त्या कलम 243 मध्येच कलम 243(b) नुसार ग्रामसभेची व्याख्या सुद्धा अशाच पद्धतीने स्पष्ट केलेली आहे की पंचायत क्षेत्रामध्ये जे काही नोंदवलेली मतदार यादी असते त्या मतदार यादीमध्ये असलेल्या व्यक्तींचा निकाय म्हणजे या ठिकाणी ग्रामसभा असा उल्लेख या ठिकाणी कलम 243(b) मध्ये पण 73 घटनांनुसार केला गेलेला आहे. एवढंच नव्हे तर मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958च्या कलम 7 व सभा नियम 1959 प्रमाणे ग्रामपंचायतीला ग्रामसभा घ्याव्या लागतात. म्हणजे ग्रामपंचायतीला ग्रामसभा घेणं हे बंधनकारक आहे. हे कोणत्या या ठिकाणी कलमाखाली स्पष्ट करता येत तर महाराष्ट्र ग्रामपंचायत किंवा मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958चे कलम 7 नुसार आणि सभा नियम 1959 प्रमाणे ग्रामपंचायतीला ग्रामसभा घेणं हे बंधनकारक असतं. ग्रामसभा घ्याव्या लागतात हे म्हणणं बरोबर आहे. त्याचबरोबर या ठिकाणी कलम 243(a) नुसार ग्रामसभा ग्राम पातळीवर राज्याच्या विधिमंडळ कायद्याद्वारे तरतूद करील अशा अधिकारांचा वापर करू शकेल व अशी कार्य करू शकेल. म्हणजे कलम 243(a) जे 73 घटनांनुसार निर्माण केले गेलेलं कलम 243(a) आहे तर त्यातील तरतुदीनुसार ग्रामसभा ही ग्राम पातळीवर राज्याच्या विधिमंडळ कायद्याद्वारे तरतूद करील अशा अधिकारांचा वापर करू शकेल व अशी कार्य करू शकेल याबाबतची तरतूद केलेली आहे. त्यामुळे केंद्र सरकार ग्रामसभेचे अधिकार निर्धारित करते हे म्हणणं चुकीचं आहे. या कलम 243(a) चा विचार करता. एवढंच नव्हे तर ग्रामसभेची अधिकार व कर्तव्य आपण जर पाहिली तर ती या पद्धतीने आपल्याला सांगता येईल. मित्रांनो, ग्रामसभेच्या अधिकार व कार्याविषयी किंवा अधिकार व कर्तव्याविषयी सुद्धा आयोगाने प्रश्न वेगवेगळे विचारलेले आहेत. त्यामुळे आपल्याला तेही माहिती असणं गरजेचं आहे. त्यामुळे तेही आपण पाहूया. ग्रामसभेचे अधिकार व कर्तव्य कोणत्या प्रकारचे आहेत तर 1. गावात राबविण्यात येणाऱ्या सामाजिक किंवा आर्थिक योजना कार्यक्रम व प्रकल्प ग्रामपंचायतीने हाती घेण्यापूर्वी त्यास मान्यता देणे. कोणी तर ग्रामसभेने त्यास मान्यता देणे. विकास योजनांवर कोणताही खर्च करण्याची परवानगी ग्रामपंचायतीला देणे. म्हणजे ग्रामसभा विकास योजनांवर कोणताही खर्च करण्याची परवानगी ग्रामपंचायतीला देऊ शकते. त्याचबरोबर 3 नंबरचं कार्य ग्रामसभा राज्य किंवा केंद्र सरकारच्या वैयक्तिक लाभाच्या योजनांकरिता लाभार्थकांची निवड करते. 4 नंबरचं कार्य आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकास मान्यता देणे. 5. कोणतेही भूमी संपादन करण्यापूर्वी ग्रामपंचायतीने आपले मत कळवण्याआधी ग्रामसभेचे मत घेणे आवश्यक आहे. म्हणजे जेव्हा ग्रामपंचायत आपल्याकडे कोणती भूमी संपादन करत असते तेव्हा ग्रामपंचायतीने आपले मत कळवण्याआधी ग्रामसभेचे मत घेणे हे आवश्यक आहे. आणि 6. तंटामुक्ती समिती, ग्राम शिक्षण समिती, ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता समिती, लेखापरीक्षण समिती इत्यादी सारख्या समित्या निवडायचे अधिकार ग्रामसभेला असतात किंवा ग्रामसभेस असतात. हेही या ठिकाणी ग्रामसभेचा अधिकार व कर्तव्याचा भाग म्हणून सांगू शकेल. तर असे अनेक प्रकारची ग्रामसभेची अधिकार व कर्तव्य आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की जेणेकरून या प्रकारच्या बाबतीत प्रश्न विचारला तर आपल्याला याचं उत्तर योग्य पद्धतीने लिहिता येऊ शकेल. तर या संबंध अनुषंगाने या ठिकाणी भले या ठिकाणी या प्रश्नोत्तर आपण पर्याय क्रमांक 3 की ग्रामसभेचे अधिकार केंद्र सरकार निर्धारित करते हे म्हणणं चुकीचं आहे असं म्हणत असलो तरी आयोगाने हा प्रश्न रद्द केलेला होता. त्यानंतर जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. राज्याच्या महाधिवक्ता संबंधी खालील विधान विचारात घ्या. राज्याच्या महाधिवक्ता संबंधी खालील विधान विचारात घ्या. पर्याय 1. उच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्यासाठी जी अर्हता आवश्यक असते ती अर्हता त्याच्याजवळ असणे आवश्यक असते. पर्याय B. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशास मिळणारे सर्व विशेष अधिकार व फायदे संरक्षण त्यास मिळतात. पर्याय C. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशास मिळणारे मानधन त्यास मिळते. पर्याय D. त्याचा कार्यकाळ 5 वर्षे किंवा वयाची 62 वर्षे पूर्ण होईपर्यंत असतो. वरीलपैकी कोणते विधान किंवा विधाने बरोबर आहे किंवा आहेत. पर्याय 1 फक्त A, पर्याय 2 फक्त B, पर्याय 3 A, B आणि C आणि पर्याय 4 B, C आणि D. तर मित्रांनो, या ठिकाणी राज्याच्या महाधिवक्त्यासंबंधी विचारला गेलेला हा प्रश्न आहे आणि राज्याच्या महाधिवक्त्यासंबंधी कोणती विधाने बरोबर आहेत हे आपल्याला इथं शोधायचं. तर पर्याय A पुन्हा एकदा आपण पाहूया की उच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्यासाठी जी अर्हता आवश्यक असते ती अर्हता त्याच्याजवळ असणे आवश्यक असते. म्हणजे राज्याच्या महाधिवक्त्यापदी नियुक्त होत असताना उच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्यासाठी जी पात्रता अर्हता आवश्यक असते तीच पात्रता अर्हता त्याच्याजवळ असणे आवश्यक असते का तर बरोबर आहे. हे पर्याय बरोबर आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलम 165(1) मधील तरतुदीचा विचार करता
कलम 165(1) मधील तरतुदीचा विचार करता पर्याय ए बरोबर आहे की उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशासाठी जी पात्रता आवश्यक असते तीच पात्रता राज्याच्या महाधिवक्त्यासाठी सुद्धा आवश्यक असते. पर्याय बी, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशास मिळणारे सर्व विशेषाधिकार व फायदे त्यास मिळतात. तर एक लक्षात घ्या, पर्याय बी जो आहे तो चुकीचा आहे. कारण की राज्याचा महाधिवक्ता याला जे काही विशेष अधिकार किंवा जे काही विशेष हक्क प्राप्त होतात ते भारतीय राज्यघटनेच्या कलम 177 नुसार एक प्रकारे विधिमंडळ सदस्यास जे काही अधिकार हक्क प्राप्त होतात तशाच प्रकारचे विशेष हक्क जे काय ते राज्याच्या महाधिवक्त्याला प्राप्त होत असतात कलम 177 नुसार. तर त्यामुळे उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशास मिळणारे सर्व विशेष अधिकार त्यास मिळतात हे म्हणणं चुकीचं आहे. बी पर्याय जो काय तो चुकीचा आहे. का तर या ठिकाणी विधिमंडळ सदस्यास जे विशेष हक्क आणि संरक्षण प्राप्त होत असतं तशाच प्रकारचं विशेष हक्क हे या ठिकाणी राज्याच्या महाधिवक्त्यास कलम 177 नुसार प्राप्त होत असतात हे म्हणणं बरोबर आहे. नक्की उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशास मिळणारे सर्व विशेष अधिकार त्यास प्राप्त होतात मिळतात हे म्हणणं चुकीचं आहे. म्हणून बी पर्याय चुकीचा आहे. सी, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशास मिळणारे मानधन त्यास मिळते, तर सी पण पर्याय चुकीचा आहे. कारण की राज्याच्या महाधिवक्त्यासंबंधीचं जे मानधन आहे ते राज्यपालाद्वारे निश्चित केलं जातं. राज्यपाल निश्चित करेल असं मानधन किंवा वेतन हे राज्याच्या महाधिवक्त्यास प्राप्त होत असतं. त्यामुळे सी पर्याय चुकीचा आहे. डी पर्याय, त्याचा कार्यकाळ 5 वर्षे किंवा वयाची 62 वर्षे पूर्ण होईपर्यंत असतो, तर डी देखील पर्याय जो आहे तो चुकीचा आहे. का? कारण की राज्यपाल यांची मर्जी असेपर्यंत राज्याचा महाधिवक्ता हे आपल्या पदावर कायम राहत असतात. त्यामुळे राज्यपालाच्या मर्जीवर त्यांचा कार्यकाल अवलंबून असतो किंवा राज्यपालाची मर्जी असेपर्यंत ते आपल्या पदावर कायम राहतात असं म्हणणं बरोबर आहे. आणि म्हणून डी पर्याय जो आहे तोही चुकीचा आहे. तर या ठिकाणी आपल्याला काय विचारलंय की कोणते विधान बरोबर आहे किंवा आहेत. तर एक लक्षात घ्या की फक्त ए पर्याय या ठिकाणी या ABCD पर्यायांपैकी बरोबर आहे. म्हणून फक्त ए पर्याय बरोबर आहे. म्हणून उत्तर आपलं सांगता येईल पर्याय क्रमांक 1 फक्त ए. पर्याय क्रमांक 1 फक्त ए हे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला स्पष्ट करता येईल. या अनुषंगाने थोडीशी विस्तृत माहिती पुढे आपण पाहूया की राज्याच्या महाधिवक्त्या संबंधीची जी काही पात्रता किंवा अर्हता आहे ती या प्रकारचे कलम 165(1) नुसार की तो भारताचा नागरिक असावा आणि उच्च न्यायालयातील न्यायाधीशाची पात्रता त्याच्याकडे असावी किंवा उच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या बाबतीत जी काही अर्हता निश्चित केलेली आहे तीच अर्हता त्याच्याकडे असावी. त्यानंतर कार्यकाळाचा विचार केला तर कलम 165(3) नुसार महाधिवक्ता राज्यपालाची मर्जी असेपर्यंत अधिकार पदावर राहतो. म्हणजे त्याचा कार्यकाळ हा 5 वर्ष किंवा 62 वर्ष असा नसून राज्यपालाची मर्जी असेपर्यंत ते अधिकार पदावर राहतो. महाधिवक्ता आपला राजीनामा स्वतःहून राज्यपालांकडे देऊ शकतात. एवढंच नव्हे तर महाधिवक्ता जो का आहे तो जर का सरकार गडगडलं किंवा सरकार अचानक या ठिकाणी कोसळलं पडलं तर अशा वेळेस परंपरेप्रमाणे महाधिवक्ता सुद्धा आपल्या पदाचा राजीनामा राज्यपालाकडे देत असतात. एवढंच नव्हे तर कलम 165(3) नुसार राज्याच्या महाधिवक्त्यास जे काही वेतन आहे ते राज्यपाल निर्धारित करेल ते वेतन दिले जाते. म्हणजे राज्यपाल जे काही निर्धारित करेल ते वेतन या ठिकाणी राज्याच्या महाधिवक्त्यास दिले जाते. आणि जेव्हा आपण राज्याच्या महाधिवक्त्याच्या अधिकार व कार्यांचा विचार करूया तर या ठिकाणी कलम 165(2) किंवा त्याचबरोबर कलम 177 नुसार राज्याच्या महाधिवक्त्याच्या अधिकार व कार्य किंवा विशेष हक्कांचा विचार जो काय तो करता येऊ शकतो. तर अधिकार व कार्यामध्ये या गोष्टींचा संदर्भ सांगता येईल की ज्या खटल्यात घटक राज्य हे स्वतः एक पक्ष आहे अशा खटल्यात घटक राज्य सरकारची कोर्टामध्ये बाजू मांडणे हे राज्याच्या महाधिवक्तेचं कार्य आहे. राज्यपाल वेळोवेळी सांगेल व सोपवेल त्या बाबतीत राज्य सरकारला सल्ला देणे हेही त्याचं कार्य आहे. विशिष्ट प्रसंगी विधानसभा अध्यक्ष त्याला विधिमंडळात हजर राहण्याची विनंती करू शकतात. तर त्याही दृष्टीतून या ठिकाणी त्याचं ते कार्य आहे की ते विधानसभा अध्यक्ष त्याला जेव्हा हजर राहण्यास विनंती करू शकतात तेव्हा त्यांनी ते सभागृहामध्ये हजर राहिलं पाहिजे. विधिमंडळातील सदस्यांनी विधेयकाबाबत प्रश्न विचारल्यास महाधिवक्त्यास त्यास उत्तरे द्यावी लागतात. म्हणजे एक प्रकारे विधिमंडळात जे कोणते सत्ताधारी किंवा विरोधी पक्ष सदस्य असतात तर त्या सदस्यांनी विधेयकाबाबत जर प्रश्न विचारला तर त्या प्रश्नाबाबत उत्तर द्यावे लागतात महाधिवक्त्यास. त्यानंतर महाधिवक्त्यास राज्याच्या विधानसभा व विधान परिषद या दोन्ही सभागृहात भाषण करण्याचा आणि सभागृहांच्या कामकाजात भाग घेण्याचा अधिकार आहे. म्हणजे हा त्याचा एक विशेष हक्क आहे की ते राज्याच्या विधानसभा विधान परिषद या दोन्ही सभागृहात भाषण करू शकतात किंवा सभागृहांच्या कामकाजात भाग घेण्याचा अधिकार सुद्धा त्यांना आहे. महाधिवक्त्यास विधिमंडळ सदस्याला जे अधिकार असतात ते अधिकार जरी प्राप्त होत असले तरी त्या सभागृहात मतदानाचा अधिकार नाही. म्हणजे भलेही या ठिकाणी महाधिवक्त्याला विधिमंडळाच्या सदस्याला जे अधिकार असतात ते विशेष हक्क असतात ते जरी असले तरी त्यांना या ठिकाणी विधिमंडळाच्या कोणत्याही सभागृहात मतदानाचा अधिकार असत नाही, मतदानाचा अधिकार नसतो. तर त्यामुळे ही संबंध जी काही अधिकार व कार्य आहेत महाधिवक्त्याची तीही आपण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवा. आणि विशेष म्हणजे महाधिवक्ता जो आहे तो विधिमंडळाच्या एखाद्या समितीमध्ये सदस्य म्हणून काम करू शकतो किंवा सदस्य म्हणून या ठिकाणी
त्या समितीच्या कामकाजामध्ये सहभागी होऊ शकतो, त्या समितीच्या कामकाजामध्ये भाषण करू शकतो. मात्र त्याला मतदानाचा अधिकार नसतो, कारण की तो कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसतो म्हणून. त्यामुळे या सबंध अनुषंगाने राज्याच्या महाधिवक्त्यासंबंधीची ही सबंध माहिती आपण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवावी, कारण की याही बाबतीत वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न जे काय ते आयोगाने विचारलेले आहेत. तर या अनुषंगाने या ठिकाणी या प्रश्नोत्तर प्रश्नातील पर्याय क्रमांक 1 हे फक्त ए पर्याय जो काय तो बरोबर आहे. तर मित्रांनो, ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. पुन्हा एकदा आपण आपल्या या पीओपी सिरीजच्या प्रश्नांना पुढे कंटिन्यू करूया. तर पहा पुढचा प्रश्न, खालील विधाने विचारात घ्या. ए. मुख्यमंत्र्याव्यतिरिक्त राज्याच्या मंत्रिमंडळातील एकूण सदस्यांची संख्या त्या राज्याच्या विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 15% पेक्षा जास्त असता कामा नये. बी पर्याय, मुख्यमंत्र्याव्यतिरिक्त राज्याच्या मंत्रिमंडळातील एकूण सदस्यांची संख्या 12 पेक्षा कमी असता कामा नये. पर्याय उत्तरे 1, पर्याय 1 विधान ए बरोबर, पर्याय 2 विधान बी बरोबर, पर्याय 3 दोन्ही विधाने बरोबर आणि पर्याय 4 दोन्ही विधाने चुकीची. तर मित्रांनो, हा जो काही प्रश्न आहे तो आपल्याला पाहायला उशीर हे लक्षात आलं पाहिजे किंवा या प्रश्नातल्या ए आणि बी पर्यायाचा संबंध नेमक्या कोणत्या घटनावस्तूशी आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी या प्रश्नाचा संबंध जो काय आहे तो 91व्या घटनावस्तूशी आहे असं म्हणायला काही हरकत नाही, कारण की 2003 साली 91व्या घटनावस्तूच्या माध्यमातून आपल्याकडे केंद्र सरकारच्या स्तरावर असो किंवा घटक राज्य सरकारच्या स्तरावर असो मंत्र्यांच्या संख्येवर लगाम लावण्याचा प्रयत्न जो आहे तो केला गेलेला आहे किंवा मंत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्याचा जो काही प्रयत्न आहे तो केलेला आहे. तर त्या अनुषंगाने विचारली गेलेली ही दोन्ही विधाने आहेत. तर पहिलं जे विधान आहे काय की मुख्यमंत्र्याव्यतिरिक्त राज्याच्या मंत्रिमंडळातील एकूण सदस्यांची संख्या त्या राज्याच्या विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 15% पेक्षा जास्त असता कामा नये. तर मित्रांनो, या ठिकाणी जे ए पर्याय आहे तो चुकीचा आहे. का तर मुख्यमंत्र्याव्यतिरिक्त असा उल्लेख केलेला आहे. तर मुख्यमंत्र्याव्यतिरिक्त असा उल्लेख चुकीचा आहे. तो कसा असणं अपेक्षित आहे 91व्या घटनेनुसार तो कसा आहे. तर 91व्या घटनेनुसार हा उल्लेख जो आहे तो मुख्यमंत्री आणि मंत्री यांची एकूण सदस्यांची संख्या त्या राज्याच्या विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 15% पेक्षा जास्त असता कामा नये असं असणं अपेक्षित आहे. इथं मुख्यमंत्र्याव्यतिरिक्त असा उल्लेख केला असल्यामुळे हे विधान चुकीचं आहे. इथं मुख्यमंत्र्यासह असा जर उल्लेख असता तर तो बरोबर आहे असं म्हणायला जागा उरली असती. पण इथं मुख्यमंत्र्याव्यतिरिक्त असा उल्लेख केलेला असल्यामुळे हे विधान चुकीचं आहे की या ठिकाणी 91व्या घटनेनुसार 2003 साली केलेली जी 91वी घटनावस्तू आहे त्यानुसार मुख्यमंत्री आणि मंत्री यांची एकूण संख्या त्या राज्याच्या विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 15% पेक्षा जास्त असता कामा नये असं असणं अपेक्षित आहे. पण या ठिकाणी मुख्यमंत्र्याव्यतिरिक्त असा उल्लेख केला असल्यामुळे ए पर्याय जो काय तो चुकीचा आहे आणि बी पर्याय सुद्धा चुकीचा आहे, कारण की बी पर्यायामध्ये सुद्धा तसाच उल्लेख आहे की मुख्यमंत्र्याव्यतिरिक्त राज्याच्या मंत्रिमंडळातील एकूण सदस्यांची संख्या 12 पेक्षा कमी असता कामा नये. तर इथंही या ठिकाणी मुख्यमंत्र्यासह किंवा मुख्यमंत्री आणि मंत्री यांची एकूण सदस्य संख्या ही 12 पेक्षा कमी असता कामा नये असं असणं अपेक्षित आहे. तर या ठिकाणी ए पर्याय आहे आणि बी पर्याय या दोन्ही पर्यायामध्ये मुख्यमंत्र्याव्यतिरिक्त असा उल्लेख केलेला असल्यामुळे हे दोन्ही पर्याय चुकीचे आहेत. म्हणून या ठिकाणी या प्रश्न उत्तर सांगता येईल पर्याय क्रमांक 4 दोन्ही विधाने चुकीची. का तर दोन्ही विधानांमध्ये मुख्यमंत्र्याव्यतिरिक्त असा उल्लेख केलेला असल्या कारणामुळे. तर त्यामुळे या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर सांगता येईल पर्याय क्रमांक 4 दोन्ही विधाने चुकीची.
तर या अनुषंगाने 91 घटनादुरुस्तीमध्ये नेमकी तरतूद काय केलेली होती याचा उलगडा आपण पुढे पाहूया. तर पहा, 91 घटनादुरुस्ती 2003 कलम 75(1)(a) म्हणजे केंद्र सरकारच्या स्तरावर जर आपण विचार केला तर या ठिकाणी याबाबतची तरतूद कशी आहे. कलम 75(1)(a) नुसार की पंतप्रधान व मंत्री यांची एकूण संख्या लोकसभेतील एकूण सदस्य संख्येच्या 15% अधिक असणार नाही. पंतप्रधान व मंत्री यांची एकूण संख्या म्हणजे इथंही पंतप्रधानासह असा उल्लेख केलेला आहे. तर कलम 75(1)(a) नुसार पंतप्रधान व मंत्री यांची एकूण संख्या लोकसभेतील एकूण सदस्य संख्येच्या 15% अधिक असणार नाही. तर तोच उल्लेख या ठिकाणी घटक राज्य स्तरावर जर विचार करायचा झाला तर तो कसा असणं अपेक्षित आहे आणि प्रश्नामध्ये जसं जो दिलेला आहे तो चुकीचा आहे. तर प्रश्नामध्ये या ठिकाणी मुख्यमंत्र्याव्यतिरिक्त असा उल्लेख केलेला आहे. मात्र या ठिकाणी कलम 164(1)(a) नुसार 91 घटनादुरुस्ती 2003 नुसार काय उल्लेख केलेला आहे पहा. कलम 164(1)(a) नुसार मुख्यमंत्री तसेच मंत्री यांची एकूण संख्या त्या राज्याच्या विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 15% अधिक असणार नाही. परंतु राज्यातील मुख्यमंत्री तसेच मंत्री यांची एकूण संख्या 12% कमी असणार नाही. म्हणजे या ठिकाणी मुख्यमंत्र्याव्यतिरिक्त हा जो काही उल्लेख प्रश्नाच्या अंतर्गत दोन्ही विधानामध्ये गेलेला आहे तो याकरता चुकीचा आहे का तर कलम 164(1)(a) नुसार मुख्यमंत्री तसेच मंत्री यांची एकूण संख्या असा उल्लेख आहे. तसंच या ठिकाणी राज्यातील मुख्यमंत्री तसेच मंत्री यांची एकूण संख्या 12% कमी असणार नाही असा उल्लेख आहे. तर त्यामुळे या ठिकाणी प्रश्नातील जे काही संदर्भ आहे ते चुकीचे आहेत. म्हणून या ठिकाणी या प्रश्न उत्तर प्रश्नातील पर्याय क्रमांक 4 दोन्ही विधाने चुकीची. मात्र 91 घटनादुरुस्ती 2003 नुसार या ठिकाणी हा उल्लेख बरोबर आहे. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. खालीलपैकी कोणत्या समितीने महाराष्ट्रात ग्रामपंचायतीच्या सरपंचाची निवड थेट जनतेतून प्रत्यक्ष पद्धतीने करण्याची शिफारस केली. खालीलपैकी कोणत्या समितीने महाराष्ट्रात ग्रामपंचायतीच्या सरपंचाची निवड थेट जनतेतून प्रत्यक्ष पद्धतीने करण्याची शिफारस केली. पर्याय ए बाबूराव काळे समिती, पर्याय बी पी.बी. पाटील समिती, पर्याय सी गोंगीरवार समिती, पर्याय डी वसंतराव नाईक समिती. आणि पुन्हा पर्याय उत्तर आहेत फक्त ए, फक्त बी, बी आणि सी आणि चौथा पर्याय आहे सी आणि डी. तर मित्रांनो आपल्याला एकाच कोणत्या तरी समितीचा विचार करायचा आहे. दोन दोन समित्यांचा विचार करण्याची गरज नाहीये कारण की याबाबतची शिफारस फक्त एकाच समितीने केलेली आहे की महाराष्ट्रात ग्रामपंचायतीच्या सरपंचाची निवड थेट जनतेतून प्रत्यक्ष पद्धतीने करण्याची शिफारस कोणत्या समितीने केली होती तर ती केली होती प्राचार्य पी पाटील समिती 1984. प्राचार्य पी पाटील समिती 1984 यांनी ग्रामपंचायतीच्या सरपंचाची ग्रामसभेतून थेट जनतेद्वारा निवड करण्यात यावी, प्रत्यक्ष पद्धतीने निवड करण्यात यावी अशी शिफारस केलेली होती. 1984 मध्ये प्राचार्य पी पाटील समितीने आपल्या अहवालामध्ये या प्रकारची शिफारस केली होती आणि त्यामुळे या ठिकाणी या प्रश्नोत्तर प्रश्नांतर पर्याय क्रमांक 2 फक्त बी, पर्याय क्रमांक 2 फक्त बी. मित्रांनो या ठिकाणी या प्राचार्य पी पाटील समितीचा विचार या ठिकाणी पुढे जाऊन आपल्याकडे फडणवीस सरकारच्या कालखंडात 2017 मध्ये सुद्धा केला गेलेला आहे आणि ही गोष्ट अंमलात सुद्धा आपल्या महाराष्ट्रात आणली गेलेली आहे की एक प्रकारे देवेंद्र फडणवीस सरकारने ग्रामपंचायतीच्या सरपंचांची थेट जनतेतून निवड करण्यात यावी याचा अभ्यास करण्याकरता एक समिती आपल्याकडे स्थापन केली होती. जी समिती होती सुधीर ठाकरे समिती. सुधीर ठाकरे समितीच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी जी काही समिती नेमली होती त्या समितीने ही जी काही प्राचार्य पी पाटील समितीची शिफारस आहे ती स्वीकारली होती आणि विशेष म्हणजे या ठिकाणी ती शिफारस म्हणून सुद्धा सांगितली होती की महाराष्ट्रात ग्रामपंचायतीच्या सरपंचांची थेट जनतेतून निवड करण्यास काही हरकत नाही. तर त्या अनुषंगाने आपल्याकडे 2017 मध्ये महाराष्ट्रातल्या संबंध ग्रामपंचायतीच्या सरपंचाची थेट जनतेतून निवड करण्याचा निर्णय जाहीर झाला होता आणि तो अंमलातही आणला गेला होता. नंतरच्या उद्धव ठाकरे सरकारने किंवा महाविकास आघाडी सरकारने तो निर्णय बदलला आणि सरपंचांची थेट जनतेतून निवडीचा निर्णय जो काही तो रद्द केला होता. पण पुन्हा रिपीट अगेन 2022 मध्ये आपल्याकडे एकनाथ शिंदे सरकारने तो पूर्वीचाच निर्णय देवेंद्र फडणवीस सरकारचा जो निर्णय होता तो लागू केला आणि एक प्रकारे त्या ठिकाणी सध्या सुद्धा आपल्याकडे महाराष्ट्रात ग्रामपंचायतीच्या सरपंचांची निवड ही थेट जनतेतून होते हे आपल्याला पाहायला मिळते. तर या ठिकाणी हे पण लक्षात ठेवा की सुधीर ठाकरे समितीने सुद्धा अशा प्रकारची शिफारस केली होती की थेट जनतेतून सरपंचाची निवड करण्यात यावी. या सुधीर ठाकरे समितीमध्ये पोपटराव पवार, हिवरे बाजार ग्रामपंचायतीचे सरपंच पोपटराव पवार यांचाही समावेश होता. तर त्यामुळे या ठिकाणी प्राचार्य पी पाटील समितीने तर ही शिफारस केली होती 1984 मध्ये. पण त्याचबरोबर या ठिकाणी 2017 मध्ये पुन्हा एकदा सुधीर ठाकरे समितीने सुद्धा याचा पुनरुच्चार केला होता. ही पण माहिती आपण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवा. तर या प्राचार्य पी पाटील समिती रचनातून आपण पुढे थोडीशी माहिती पाहूया. या प्रश्नोत्तर आहे पर्याय क्रमांक 2 फक्त बी. प्राचार्य पी पाटील समिती 1984 स्थापना 18 जून 1984, अहवाल सादर जून 1986. प्राचार्य पी पाटील समितीचे सदस्य होते या प्रकारचे दादासाहेब लिमये, आनंद नाडकर्णी,
श्यामराव कदम, शहाजीराव पाटील, वामनराव गड्डमवार, रणजित देशमुख, सुब्रमण्यम, प्रभाकर उप होते. तर हे सबंध सदस्य हे प्राचार्य पीपल्स समितीमध्ये समितीचे सदस्य म्हणून कार्यरत होते. आणि समितीच्या ग्रामपंचायती सूचनातून ज्या काही शिफारशी होत्या त्या या प्रकारच्या होत्या. ग्रामपंचायतीसाठी पूर्णवेळ ग्रामसेवक असावा. लोकसंख्येनुसार ग्रामपंचायतीची वर्गवारी अ, ब, क, ड आणि ई अशी करावी. सरपंचांना मासिक मानधन न देता ग्रामपंचायतीच्या वर्गवारीनुसार वार्षिक अतिरिक्त भत्ता द्यावा. तसेच सरपंचांची निवड ग्रामसभेकडून प्रत्यक्ष मतदानाने केली जावी. म्हणजे प्रत्यक्ष जनतेकडून ती सरपंचांची निवड केली जावी ही शिफारस या प्राचार्य पी पाटील समितीने केलेली होती. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या सूचनातून ज्या काही वेगळ्या शिफारशी प्राचार्य पी पाटील समितीने केल्या होत्या ते या प्रकारच्या आपल्याला स्पष्ट करता येतील. तर मित्रांनो, प्राचार्य पी पाटील समितीशी संबंध जी काही माहिती आहे ती चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवा, कारण की याही सूचनातून प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत. त्यानंतर जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न पहा. भारताची संप्रभुता, एकता आणि अखंडतेचे रक्षण करणे आणि ती कायम राखणे हा उल्लेख खालीलपैकी कोठे आलेला आहे? भारताची संप्रभुता, एकता आणि अखंडतेचे रक्षण करणे आणि ती कायम राखणे हा उल्लेख खालीलपैकी कोठे आलेला आहे? पर्याय 1 संविधानाच्या उद्देशपत्रिकेत, पर्याय 2 राज्य धोरणविषयक मार्गदर्शक तत्वांमध्ये, पर्याय 3 मूलभूत अधिकारांच्या वर्णनात आणि पर्याय 4 मूलभूत कर्तव्यांच्या वर्णनात. तर मित्रांनो, या ठिकाणी पूर्णपणे हा फॅक्च्युअल प्रश्न आहे आणि त्या आधारावर आपल्याला त्याचं उत्तर जे काही ते शोधायचं की भारताची संप्रभुता, एकता आणि अखंडतेचे रक्षण करणे आणि ती कायम राखणे हा उल्लेख नेमका कुठे आलेला आहे या 4 पर्यायांच्या पाठीवर? तर हा उल्लेख पर्याय क्रमांक 4 मध्ये आपल्याला पाहायला मिळतो, मूलभूत कर्तव्यांच्या वर्णनामध्ये. मूलभूत कर्तव्यांची जी काही यादी दिलेली आहे भारतीय राज्यघटनेमध्ये भाग 4A अंतर्गत कलम 51A टू कलम 51A अंतर्गत जी काही 11 मूलभूत कर्तव्य दिलेली आहेत, तर त्यामध्ये कलम 51AC नुसार जी मूलभूत कर्तव्य दिलेली आहे त्यामध्ये या मूलभूत कर्तव्याचा उल्लेख करता येऊ शकेल की भारताची संप्रभुता, एकता आणि अखंडतेचे रक्षण करणे व ती कायम राखणे हे मूलभूत कर्तव्य आपल्या भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत कर्तव्याच्या यादीमध्ये कलम 51AC नुसार नमूद केलेला आहे. त्यामुळे या ठिकाणी या प्रश्नाचं आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 4 की मूलभूत कर्तव्यांच्या वर्णनात हा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो. तो उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मूलभूत कर्तव्याच्या वर्णनात. तर या दृष्टीतून थोडीशी विस्तृत माहिती आपण पुढे पाहूया की भारतीय राज्यघटनेमध्ये सोव्हिएत रशियाच्या राज्यघटनेपासून प्रेरणा घेऊन मूलभूत कर्तव्यांचा समावेश भारतीय राज्यघटनेत केलेला आहे. सोळणसिंह समितीच्या शिफारशीनुसार घटनेत मूलभूत कर्तव्यांचा समावेश केलेला आहे. भारतीय राज्यघटनेच्या भाग 4A कलम 51A अंतर्गत कलम 51AA टू कलम 51AK अंतर्गत संबंध 11 मूलभूत कर्तव्यांचा समावेश केलेला आहे. सुरुवातीला 1976च्या 42व्या घटनेनुसार फक्त भारतीय राज्यघटनेमध्ये 10 मूलभूत कर्तव्य समावेश केलेली होती. मात्र 11वं मूलभूत कर्तव्य कलम 51AK अंतर्गत असणारे जी काही 11 मूलभूत कर्तव्य आहे ते 86व्या घटनेनुसार 2002 साली नव्याने समावेश करण्यात केलेला आहे. आणि प्रश्नात ज्या मूलभूत कर्तव्याचा उल्लेख केलेला आहे ते मूलभूत कर्तव्य भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत कर्तव्यांच्या यादीमध्ये कलम 51AC नुसार नमूद आहे की भारताचे सार्वभौमत्व, एकता, एकात्मता उन्नत ठेवणे व त्यांचे रक्षण करणे ही याबाबतची तरतूद कलम 51AC मध्ये केलेली आहे. याचबरोबर या ठिकाणी मूलभूत कर्तव्याशी संबंधित इतरही माहिती आपण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवा, कारण की त्याही बाबतीत अनेक वेळा प्रश्न आयोग विचारलेले आहेत. म्हटले तर मूलभूत कर्तव्यांना काही महत्व नाही, कारण या कर्तव्यांचे पालन न केल्यास कोणत्याही दंड वा शिक्षेची तरतूद घटनेत केलेली नाहीये. मात्र मूलभूत कर्तव्यांचे पालन न केल्यास दंड व शिक्षेची शिफारस सुवर्णसिंह समितीने केली होती. म्हणजे ज्या सुवर्णसिंह समितीने मूलभूत कर्तव्यांचा भारतीय राज्यघटनेत समावेश केला जावा अशी शिफारस केली होती, त्याच सुवर्णसिंह समितीने असाही उल्लेख केलेला आहे की मूलभूत कर्तव्यांचे पालन नागरिकांनी जर न केलं तर नागरिकास दंड व शिक्षेची शिफारस सुवर्णसिंह समितीने केली होती. कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, अमेरिका व ऑस्ट्रेलिया इत्यादी प्रमुख लोकशाही देशांच्या घटनेत मूलभूत कर्तव्यांची यादी स्पष्ट केलेली नाहीये. म्हणजे या संबंध लोकशाही देशांच्या घटनेत मूलभूत कर्तव्यांची यादी स्पष्ट केलेली नाहीये. कोणत्या? तर कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, अमेरिका व ऑस्ट्रेलिया या प्रमुख लोकशाही देशांच्या घटनेत मूलभूत कर्तव्यांची यादी स्पष्ट केलेली नाहीये. मात्र जपानची घटना ही कर्तव्यांची सूची देणारी जगातील लोकशाही देशांमधील एकमेव घटना आहे. जपानच्या घटनेमध्ये मात्र या ठिकाणी मूलभूत कर्तव्यांची यादी किंवा सूची ही स्पष्ट केलेली आहे की जो जपान लोकशाही देशामधील एक देश आहे आणि लोकशाही देशांमधील एकमेव अशी ती घटना आहे की ज्या जपानच्या घटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांची सूची देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर आणखी काही गोष्टी मूलभूत कर्तव्याच्या लक्षात ठेवा की मूलभूत कर्तव्याविषयीच्या JS वर्मा समितीची स्थापना 1999 मध्ये झाली होती अटल बिहारी वाजपेयी सरकारच्या काळात. न्यायमूर्ती JS वर्मा समिती ही समिती का स्थापन केली होती? तर न्यायमूर्ती JS वर्मा समितीने मूलभूत कर्तव्यांची नागरिकांकरवी अंमलबजावणी करण्यासाठी
काय कायदेशीर उपाययोजना किंवा तरतुदी लागू करता येतील याची व्यवस्था केली. म्हणजे जे स्वरूप समिती ही स्थापन करण्यामागचा हेतू काय होता, तर मूलभूत कर्तव्यांची नागरिकांकडे अंमलबजावणी करण्यासाठी काय कायदेशीर उपाययोजना किंवा तरतुदी करता येतील याची व्यवस्था करण्याच्या हेतूने न्यायमूर्ती जे स्वरूप समिती 1990 स्थापन केली होती. आणि पर्यावरणाशी संबंधित असणाऱ्या अनेक याचिकांमध्ये खास करून मूलभूत कर्तव्यांचा आग्रह धरण्यात आलेला आहे. म्हणजे सर्वोच्च न्यायालयामध्ये ज्या ज्या काही पर्यावरणविषयक जनहित याचिका दाखल झालेल्या आहेत, तर त्या पर्यावरणाशी संबंधित जनहित याचिकांच्या अंतर्गत खास करून मूलभूत कर्तव्यांचा आग्रह धरण्यात आलेला आहे. हेही इथं आपण लक्षात ठेवण्याची गरज आहे. तर मूलभूत कर्तव्यांशी संबंधित ही माहिती आपण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवा, कारण की या बाबतीत सुद्धा आयोगाने वेगवेगळे प्रश्न विचारले आहेत. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. उच्च न्यायालय कोणत्या कलमांतर्गत विशेष आदेश जारी करतात? उच्च न्यायालय कोणत्या कलमांतर्गत विशेष आदेश जारी करतात? पहा, इंग्लिशमध्ये पण प्रश्न आपण इथे विचारू शकता. अंडर विच ऑफ द फॉलोइंग आर्टिकल्स अ हायकोर्ट कॅन इश्यू रीट्स असं म्हटलेलं आहे. विशेष आदेश याचा अर्थ या ठिकाणी प्रातिनिधिक देऊ शकता किंवा रीट्स असाही देऊ शकता. तो उच्च न्यायालय कोणत्या कलमांतर्गत विशेष आदेश जारी करतात? पर्याय 1 कलम 220, पर्याय 2 कलम 221, पर्याय 3 कलम 213 आणि पर्याय 4 कलम 226. उत्तर या ठिकाणी या प्रश्नोत्तर सांगता येईल पर्याय क्रमांक 4 कलम 226 अंतर्गत उच्च न्यायालय विशेष आदेश किंवा प्रातिनिधिक जारी करतात. म्हणजेच एक प्रकारे बंदी, प्रत्यक्षीकरण, परमादेश, अधिकार प्रच्छा, उत्प्रेक्षण, प्रतिषेध अशा प्रकारचे जे काही प्रातिनिधिक आहेत किंवा ज्या काही याचिका आहेत, रीट्स आहेत, त्या जारी करण्याचा अधिकार उच्च न्यायालयाला कलम 226 अंतर्गत प्राप्त आहे, हे आपल्याला स्पष्ट करता शिकेल. त्यामुळे या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 कलम 226 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. तर या प्रश्नाच्या अनुषंगाने थोडंसं विश्लेषण पुढे आपण पाहूया की भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 226 नुसार उच्च न्यायालयास प्रातिनिधिक काढण्याचे अधिकार क्षेत्र बहाल केलेलं आहे, किंवा उच्च न्यायालयाचं प्रारंभिक अधिकार क्षेत्र जेव्हा आपण घेतो तर त्याच्या प्रारंभिक अधिकार क्षेत्रामध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो याचाही संदर्भ आपल्याला इथं पाहायचा आहे. तर उच्च न्यायालयाच्या प्रारंभिक अधिकार क्षेत्राच्या दृष्टीने किंवा उच्च न्यायालयाला प्रातिनिधिक काढण्यासंबंधीचं जे काही अधिकार क्षेत्र प्राप्त आहे कलम 226 नुसार, तर त्या दृष्टीने मूलभूत हक्कासंबंधीचे खटले या ठिकाणी त्याच्या या अधिकार क्षेत्रामध्ये विचार घेतला जाऊ शकतात. आणि मूलभूत अधिकारासंबंधीच्या रक्षण करत असताना किंवा मूलभूत अधिकारांचं रक्षण करत असताना, संरक्षण करत असताना मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी उच्च न्यायालय बंदी, प्रत्यक्षीकरण, परमादेश, प्रतिषेध, उत्प्रेक्षण, अधिकार प्रच्छा या प्रकारचे विशेष आदेश जारी करू शकतं, बजावू शकतं किंवा रिट्स बजावू शकतं. एवढंच नव्हे तर घटनेचा अर्थ लावण्यासंबंधीची खटले सुद्धा त्याच्या प्रारंभिक अधिकार क्षेत्रामध्ये येतात. जनहित याचिका संबंधीची वाद सुद्धा कलम 226 खाली या ठिकाणी या उच्च न्यायालयामध्ये विचार घेतले जाऊ शकतात. आणि त्याचबरोबर संसद व राज्य विधिमंडळ सदस्यांच्या निवडणूक निकालाबाबतची वाद सुद्धा त्याच्या प्रारंभिक अधिकार क्षेत्राचा भाग सांगता येऊ शकतात. एवढंच नव्हे तर ही पण बाब चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवा की भले या ठिकाणी उच्च न्यायालयाला कलम 226 नुसार विविध प्रकारचे विशेष आदेश जारी करण्याचा अधिकार असला किंवा बंदी, प्रत्यक्षीकरण, परमादेश, प्रतिषेध, उत्प्रेक्षण, अधिकार प्रच्छा या प्रकारच्या रिट्स बजावू शकत असलं तरी सुद्धा या ठिकाणी एक बाब आपण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवली पाहिजे की कलम 226(4) मध्ये जी तरतूद आहे ती सुद्धा बऱ्याच वेळा आयोगाने प्रश्नामध्ये विचारलेली आहे. तर कलम 226(4) नुसार मूलभूत हक्कांच्या रिट्स याचिकांच्या बाबतीत उच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र सर्वोच्च न्यायालयापेक्षा अधिक व्यापक आहे, हेही इथं आपण लक्षात ठेवण्याची गरज आहे. म्हणजे सर्वोच्च न्यायालयापेक्षा उच्च न्यायालयाचं अधिकार क्षेत्र हे मूलभूत हक्कांच्या रिट्स याचिकांच्या बाबतीत कलम 226(4) नुसार अधिक व्यापक आहे, अधिक मोठा आहे असं आपल्याला इथं मान्य करायला काय हरकत नाही. तर त्यामुळे कलम 226(4) मधली ही तरतूद सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवू. या सर्व अनुषंगाने या प्रश्नोत्तरात सांगतील पर्याय क्रमांक 4. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. खालीलपैकी कोणते कलम केंद्र सरकारकडून राज्यांना देण्यात येणाऱ्या मदत अनुदानाशी संबंधित आहे? खालीलपैकी कोणते कलम केंद्र सरकारकडून राज्यांना देण्यात येणाऱ्या मदत अनुदानाशी संबंधित आहे? विच ऑफ द फॉलोइंग आर्टिकल्स डील्स विथ द ग्रँट्स इन ऍड बाय द युनियन गव्हर्नमेंट टू द स्टेट्स असा उल्लेख केलेला आहे. तर पर्याय क्रमांक 1 कलम 270, पर्याय क्रमांक 2 कलम 280, पर्याय क्रमांक 3 कलम 275 आणि पर्याय क्रमांक 4 कलम 265. मित्रांनो, या ठिकाणी या संबंध कलमांचा जर विचार केला तर या ठिकाणी आपल्याला काय विचारलंय की केंद्र सरकारकडून राज्यांना देण्यात येणाऱ्या मदत अनुदानाशी संबंधित कोणतं कलम आहे? तर ते आहे कलम 275, की ज्या कलम 275च्या माध्यमातून केंद्र सरकार आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि मागासलेल्या घटक राज्यांना विशेष अनुदाने देतं किंवा मदत अनुदाने देत असतं, की जे भारताच्या संचित नीतीच्या आधारावर दिली जातात. तर त्यामुळे या ठिकाणी या प्रश्नोत्तरात सांगता पर्याय क्रमांक 3 कलम 275. राहिला प्रश्न या ठिकाणी कलम 265.
तर एक प्रकारे कायद्याने प्राधिकार दिल्याखेरीज कर न बसवणे याबाबतची तरतूद कलम 265 मध्ये केलेली आहे. कलम 280 नुसार वित्त आयोगाबाबतची तरतूद घटनेमध्ये केलेली आहे आणि कलम 270 नुसार एक प्रकारे या ठिकाणी जे काही संघ राज्य आणि राज्ये यांच्यामध्ये वितरित होणारे कर आहेत किंवा आकारणी केलेले आणि संघ राज्य आणि राज्य यांच्यामध्ये वितरित करता येणारे कर जे आहेत याचा उल्लेख कलम 270 मध्ये केलेला आहे. तर त्यामुळे या ठिकाणी या प्रश्नोत्तर सांगताना पर्याय क्रमांक 3 कलम 275 की ज्या कलम 275 खाली केंद्र सरकारकडून राज्यांना मदत अनुदान जे काय ते दिले जात असतं. तर या ठिकाणी प्रश्नोत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कलम 275. तर याही अनुषंगाने थोडीशी विस्तृत माहिती पुढे आपण पाहूया. कलम 275 नुसार जी राज्य आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि मागासलेली आहेत अशा राज्यांना विशेष अनुदाने किंवा मदत अनुदाने देण्याची तरतूद केलेली आहे कलम 275 खाली. आणि अशी अनुदाने भारताच्या संचित निधीतून दिली जातात किंवा भारताच्या संचित निधीच्या आधारावर दिली जातात. कोणाला तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि मागासलेल्या घटक राज्यांना. अशी अनुदाने देताना वेगवेगळ्या राज्यांकरता वेगवेगळ्या रकमा निश्चित केल्या जातात. या प्रकारची विशेष अनुदाने किंवा मदत अनुदान देत असताना वेगवेगळ्या राज्यांकरता वेगवेगळ्या रकमा निश्चित केल्या जातात. कलम 265 नुसार जसं मी मागाशी म्हटल्याप्रमाणे की कायद्याने प्राधिकार दिल्याखेरीज कर न बसवणे याबाबतची तरतूद आहे. कलम 270 नुसार आकारणी केलेले आणि संघ राज्य व राज्य यांच्यामध्ये वितरित करण्यात येणारे कर याबाबतची तरतूद आहे. आणि कलम 280 नुसार केंद्रीय वित्त आयोगाबाबतची तरतूद केलेली आहे. जो वित्त आयोग आपल्याकडे केंद्र आणि घटक राज्य यांच्यामध्ये असणाऱ्या एक प्रकारे अनुदानांच्या विभागणीबाबत किंवा महसुलाच्या विभागणीबाबत या ठिकाणी महत्वपूर्ण भूमिका पार पाडतो. तर अशा प्रकारच्या केंद्रीय वित्त आयोगाबाबतची तरतूद जी काही ती कलम 280 नुसार स्पष्ट केलेली आहे. तर मित्रांनो या ठिकाणी या सर्व अनुषंगाने या प्रश्नोत्तर सांगता येईल कलम 275 पर्याय क्रमांक 3. तर मित्रांनो या ठिकाणी एक लक्षात घ्या की या संयुक्त गट क पूर्व परीक्षा 2021च्या राज्यव्यवस्था संबंधीच्या विभिन्न प्रश्नांची चर्चा या संबंध या ठिकाणी व्हिडिओमध्ये आपण केलेली आहे. आणि अशाच प्रकारच्या अनेक PYQ सिरीज मधल्या राज्यव्यवस्था घटकाच्या प्रश्नांची चर्चा आपण पुढेही आपण या ठिकाणी कंटिन्यू करणार आहोत. मग ते गट क असो किंवा राज्य सेवेच्या रचनातून असणाऱ्या PYQ सिरीजच्या बाबतीतचे प्रश्न असो अशा अनेक प्रकारच्या प्रश्नांची चर्चा आपल्याला अशीच कंटिन्यू ठेवायची आहे. तर मित्रांनो एक लक्षात घ्या की राज्यव्यवस्था घटकासंबंधीचे अशा अनेक प्रकारच्या प्रश्नांची उकल प्रश्नांचे विश्लेषण किंवा IMP फॅक्ट्सवर प्रकाश टाकत असताना सांगण्यामागचा हाच हेतू आहे की या ठिकाणी या विभिन्न प्रकारच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला अनेक प्रकारच्या प्रश्नांना हात घालायचा आहे, अनेक प्रकारच्या प्रश्नांवर प्रकाश टाकायचा आहे की ज्या माध्यमातून आपला राज्यव्यवस्था घटकासंबंधीचा जो काही अभ्यास आहे तो अधिकाधिक सखोल आणि अधिकाधिक परिपूर्ण होण्याच्या दृष्टीने मदत होऊ शकेल. तर मित्रांनो जाताना पुन्हा विनंती की आपल्या या व्हिडिओला अधिकाधिक मुलांपर्यंत पोहोचवा, अधिकाधिक गरजू विद्यार्थ्यांपर्यंत या ठिकाणी हा व्हिडिओ पाठवा, शेअर करा आणि विशेष म्हणजे आपल्या युट्यूब चॅनलला अधिकाधिक संख्येने सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी थांबूया. या व्हिडिओची जर आपल्याला PDF हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला या ठिकाणी जॉईन व्हा आणि या प्रकारच्या संबंध अशा प्रकारच्या व्हिडिओची जी काही PDF आहे ती PDF आपल्याला आपल्या टेलिग्राम चॅनलला निश्चितपणे प्राप्त होईल. तर या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण थांबूयात. धन्यवाद.